जय हिंद मित्रांनो. तर आता 20 जानेवारी पासून आपल्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. तर आपण मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी किती मार्क्स घ्यायला पाहिजे सर्व कॅटेगरीच्या बद्दल आपण बोलणार आहे. सोबतच आता या 2025च्या भरतीमध्ये आपण संबंधित जिल्ह्यामध्ये आपली टोटल किती व्हायला पाहिजे, आपल्याला टोटल कमीत कमी किती करायला पाहिजे जेणेकरून आपलं सिलेक्शन हे संबंधित जिल्ह्यामध्ये होईल. तर यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. प्रत्येक म्हणजे बऱ्यापैकी जिल्ह्यांचा समावेश आपण केलेला आहे. मागच्या 2024च्या भरतीचा आढावा थोडा घेतलेला आहे. तर यावरून या 2025च्या भरतीमध्ये आपण किती टोटल करायला पाहिजे जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल. तर प्रत्येक कॅटेगरी बद्दल आपण बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर आता आपण पाहूयात एनटीसी कॅटेगरी. एनटीसी कॅटेगरी आपल्याला माहितीच आहे की ओपनच्या 1-2 मार्क खालीच फक्त एनटीसी कॅटेगरीचा कट ऑफ हा जात असतो. तर सर्वसाधारण एनटीसी कॅटेगरी जर आपण 2024च्या भरतीचा जर आपण विचार केला तर कशा प्रकारे कोणकोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे कट ऑफ गेला होता तर तो पाहू. एनटीसी कॅटेगरीचा काही जिल्ह्यांमध्ये 140 पण क्रॉस गेलेला आहे 2024च्या भरतीमध्ये. तर काही जिल्हे 100च्या आसपास पण आलेले आहेत. तर ते पाहूया. तर सातारा सारखा जिल्हा जर आपण बघितला तर सातारा सारख्या जिल्ह्यात 141 मार्कांवर एनटीसी कॅटेगरीची लिस्ट ही गेलेली आहे सर्वसाधारणची. त्याच्यानंतर धुळेला 138, बीडला 137, अशा प्रकारे या 3 जिल्ह्यांमध्ये सर्वात हायेस्ट लिस्ट लागलेली आहे एनटीसी कॅटेगरीची. पण त्याच वेळेस भंडाऱ्यासारख्या जिल्ह्यात, आता भंडाऱ्याचा पेपर आपल्याला माहितीच आहे की कठीण होता. तर भंडाऱ्याला एनटीसीची 96 मार्कांवर लिस्ट ही गेली होती. यवतमाळला 105 मार्कांवर, वर्ध्याला 111 मार्कांवर, तर वाशिमला 115 मार्कांवर. अशा प्रकारे कमी लिस्ट पण एनटीसी कॅटेगरीच्या लागलेल्या आहेत. ह्या मेरिटमधील आपल्याला फरक, आपल्याला एनटीसी कॅटेगरीच्या मेरिटमधील आपल्याला फरक आढळून येतो. तर एकंदरीत जर सांगायचं झाल्यास तर एनटीसी कॅटेगरीला आपल्याला माहितीच आहे की 130 आपल्याला क्रॉस करावंच लागते, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर अपवाद जर अशा जिल्हे जर आपण बघितले की यवतमाळला 105 लागलेले आहे, वर्ध्याला 111 लागलेले आहे, वाशिमला 115 लागलेले आहे आणि भंडाऱ्याला 96 मार्कांवर लागलेले आहे. तर हा जिल्हा निवडीचा फरक असू शकतो, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. तर एससीबीसी कॅटेगरी, आता समोरची कॅटेगरी एससीबीसी कॅटेगरी, मराठा कॅटेगरी बद्दल. तर आता जर आपण बघितलं की छत्रपती संभाजीनगर जीआरपी असो, धाराशिव जिल्हा पोलीस असो, कोल्हापूर जिल्हा पोलीस असो, तर या ज्या 3 जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लिस्ट म्हणजे 136 मार्कांवर एससीबीसी कॅटेगरी 2024च्या भरतीमध्ये लागलेली आहे. त्याच वेळेस यवतमाळला फक्त 84 मार्कांवर, तर भंडाऱ्याला 101 मार्कांवर हे कमी लिस्ट पण लागलेली आहे. तर आता बऱ्याचशा सर्वच कॅटेगरीमध्ये असं आपल्याला आढळून येते की कुठं 130 क्रॉस जाते तर कुठं 100च्या आसपास लिस्ट येत असते. तर ते जिल्हा निवडीचा हा नक्कीच फरक असू शकतो. जळगावला 130 मार्कांवर आणि ठाणे शहरला 130 मार्कांवर इतके मार्क घेऊन पण मुलांचं तिथं झालं नाही. तिथं जळगाव आणि ठाणे सिटीला 133 मार्कांवर एससीबीसी कॅटेगरीची लिस्ट ही लागलेली आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर वर्ध्याला 104 मार्कांवर, गोंदियाला 109 मार्कांवर. तर हा बऱ्यापैकी आपल्याला मेरिटमधील आपल्याला फरक इथं आढळून येतो. धुळे असो, बीड असो, नागपूर सिटी असो, छत्रपती संभाजीनगर शहर असो, मुंबई, जालना यांसारख्या ठिकाणी 130 क्रॉस गेलेले आहे. एकंदरीत सांगायचं झाल्यास एससीबीसी कॅटेगरीला 130 क्रॉस करावेच लागते. आता तुम्ही ग्राउंडमध्ये किती मार्क्स घेता, ग्राउंडमध्ये किती मार्क्स उडता, त्याच्यानंतर पेपरला किती घेता, हे आता टोटल तुम्हाला दोन्ही मिळून तुम्हाला 130 क्रॉस करावंच लागेल. 130, 132 इतकी टोटल करावीच लागेल, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आता कॉम्पिटिशन वगैरे इतकं काही नसते. सर्व कॉम्पिटिशन वगैरे फॉर्म किती उद्या 16,52,000 आता यावेळेस फॉर्म आले, पण कॉम्पिटिशन वगैरे काही वेगळं असं काही नसते. कॉम्पिटिशन खूप वाढलं, काही नसते आपल्या पोलीस भरतीला. जितकं मागच्या वर्षी कॉम्पिटिशन आहे तितकंच कॉम्पिटिशन असते. त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला एवढी टोटल जरी आपण मागच्या वर्षी संबंधित जिल्ह्यामध्ये जर एवढी जर टोटल लागली, त्याप्रमाणे जर पेपर आला, पेपर पॅटर्न जर आला, तर नक्कीच तेवढी जरी आपण टोटल केली तर आपल्या सिलेक्शनचे चान्सेस बऱ्यापैकी वाढत असतात. एनटीबी कॅटेगरी बघू. एनटीबी कॅटेगरी जळगाव सारख्या जिल्ह्यामध्ये 138 मार्कांवर एनटीबी कॅटेगरीचा कट ऑफ हा गेला होता. तर नवी मुंबईला फक्त 98 मार्कांवर मेरिट ही गेली होती. नाशिक शहरला 132 मार्कांवर मेरिट गेलं. त्याच्यानंतर भंडाऱ्याला 106 मार्कांवर मेरिट गेलं. ठाणे सिटी आणि सिंधुदुर्गला 131 मार्कांवर मेरिट गेलं. त्याच्यानंतर परभणीला 112 मार्कांवर हे मेरिट हे गेलं होतं. हा आपल्या याच्यामधील मेरिटमधील फरक आपल्याला आढळून येतो. एकंदरीत सांगायचं झाल्यास आता फक्त
आता एनटीबी कॅटेगरी पण 127, 128, 130 क्रॉस आपल्याला करावंच लागतं, हे आपल्याला समजून येते. तर एससी सर्वसाधारण बद्दल बोलणार आहे. एससी सर्वसाधारणचा आता पहिल्यासारख्या लिस्ट वगैरे कमी वगैरे काही लागत नाही. आपण जर मागच्या लिस्ट जर बघितल्या तर 127, 128 हा कॉमन अंकच झालेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये 130 क्रॉस गेले तर काही जिल्ह्यांमध्ये 100च्या आसपासच मेरिट येते. सर्व कॅटेगरीबद्दल मध्ये होत असते असं. तर धुळे आणि नाशिक सारख्या जिल्ह्यामध्ये 131 मार्कांवर मेरिट हे 2024च्या भरतीमध्ये गेलं होतं. ठाणे शहर असो, बुलढाणा असो, यासारख्या ठिकाणी 130 मार्कांवर, तर जळगाव, सातारा सारख्या ठिकाणी 129, 130, 129 मार्कांसारखं मेरिट हे लागलेलं आहे. 100च्या आसपास जर आपण विचार केला तर भंडाऱ्याला 100, मीरा भाईंदरला 110, वर्धा वाशिमला 112 मार्कांवर मेरिट हे गेलेलं होतं. तर एकंदरीत जर सांगायचं झाल्यास आपल्याला एससी कॅटेगरी सर्वसाधारणला 125, 126 तरी क्रॉस आपल्याला करावीच लागेल. 125, 126 तरी आपल्याला क्रॉस करावी लागेल जर आपल्याला सेफ झोन मध्ये जायचं असल्यास. तर ईडब्ल्यूएसचं जर बघितलं, ईडब्ल्यूएस महिलांचं जर आपण बघितलं तर ईडब्ल्यूएस महिलांच्या बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये 5-6 जिल्ह्यांमध्ये जागा डायरेक्ट खाली गेल्या होत्या. 5-5, 6-6 जागा असताना पण तिथं अर्जच आला नाही, त्यामुळे त्या जागा खाली गेलेल्या आहेत. तर ईडब्ल्यूएस सर्वसाधारणचं आपण जर बघितलं तर 10 जिल्हे असे आहेत की तिथं डायरेक्ट 100च्या खाली लिस्ट ही गेलेली आहे ईडब्ल्यूएस सर्वसाधारण पुरुषांची, आणि मोजकेच असे जिल्हे आहेत की तिथं फक्त 130 क्रॉस गेलेले आहेत. तर बुलढाण्यासारख्या ठिकाणी सर्वाधिक लिस्ट ईडब्ल्यूएसची मागच्या वेळेस 133 मार्कांवर लागली. सातारा आणि धुळे सारख्या ठिकाणी 131 मार्कांवर, तर नाशिक सिटीला 128 मार्कांवर. अशा प्रकारे ईडब्ल्यूएसची लिस्ट ही फक्त या 4 जिल्ह्यांमध्ये हाय लागली. त्याच्यानंतर सर्वचे सर्व जिल्हे हे 100 मार्कांच्या आसपासच लागलेले आहेत, हे आपण समजायला पाहिजे. पिंपरी चिंचवडला फक्त 67 मार्कांवर, यवतमाळला 72 मार्कांवर, अहिल्यानगरला 73 मार्कांवर, पालघरला 73 मार्कांवर, वर्ध्याला 83 मार्कांवर, परभणीला 87 मार्कांवर अशा प्रकारे मेरिट ही ईडब्ल्यूएसची आलेली होती. त्याच्यानंतर ओपनचा जर आपण विचार केला, ओपनचा कट ऑफ कशा प्रकारे गेला होता सर्वसाधारण पुरुषांचा, तर धुळेला 141 मार्कांवर, सोलापूर शहरला 109 मार्कांवर, बीड सिंधुदुर्गला 140 मार्कांवर, भंडाऱ्याला 110 मार्कांवर, जळगाव छत्रपती संभाजीनगरला 138 मार्कांवर, वर्धाला 120 मार्कांवर, मीरा भाईंदरला 121 मार्कांवर अशा प्रकारे मेरिट ही गेलेली होती. आपल्या ओपन सर्वसाधारणची मेरिट अशा प्रकारे गेली होती. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आता जर आपण याबाबत जर आपण सविस्तर जर बघितलं तर एकंदरीत फक्त एसटी असो, एससी असो, एसबीसी असो, ह्या ज्या कॅटेगरी आहेत यांनी जर 122, 123 जर क्रॉस केले तर यांचं सिलेक्शन हे 99% तरी सिलेक्शन हे होते. पण ज्या इतर कॅटेगरी ईडब्ल्यूएस जर बघितलं तर ईडब्ल्यूएसच्या फक्त 4 जिल्ह्यांमध्ये कट ऑफ हे हाय गेले. त्याच्यानंतर 100च्या आसपासच सर्वचे सर्व कट ऑफ हे आलेले आहेत. त्याच्यासोबत ज्या ह्या एससी असो, एसटी असो, ईडब्ल्यूएस असो आणि एसबीसी असो, ह्या 4 कॅटेगरी ज्या सोडल्या 122, 123 इतकी फक्त टोटल करा तुम्ही, आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल. तर त्याच्यानंतर ज्या इतर कॅटेगरी आहेत त्यांना 130 क्रॉस केल्याशिवाय काही पर्याय नाही. कारण की आपण मागच्या 2024च्या भरतीचा जर आपण विचार केला तर बऱ्यापैकी जिल्हे हे 130 क्रॉस गेलेले आहेत. 127, 128 तरी आपल्याला 130 क्रॉस करावंच लागेल. तर त्यावेळेसच आपलं सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी वाढू शकतील. तर आणखी जर आपण बघितलं तर होमगार्डचं जर बघितलं तर होमगार्डचा जर विषय बघितला तर होमगार्डचं पण जेवढी आता कॅटेगरीची सर्वसाधारणची लिस्ट लागते त्याच्या खालोखालच 2-3 मार्कांचा फरक पडतो. त्याच्या व्यतिरिक्त इतर काही फरक पडत नाही. तसंच प्रकल्पग्रस्ताचा पण फरक एवढा काही पडत नाही. सोबतच आता फक्त फरक पडतो तर पोलीस पाल्याचा असो, माजी सैनिकचा असो, महिला कॅटेगरीचा मी सांगितलेलंच आहे की 115 जर तुम्ही क्रॉस केलं, 115 पर्यंत जर तुम्ही टोटल नेली स्वतःची, तर तुमचं सिलेक्शन हे 99% तरी होतेच. अपवादात्मक 2-3 जिल्हे जर सोडले तर त्याच्यानंतर बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये आपलं सिलेक्शन हे होईलच 115 पर्यंत. त्याच्या खालीच लिस्ट लागते. आपण बघितलेलंच आहे की त्याच्यावर पण मी सविस्तर महिला कॅटेगरी बद्दल पण सविस्तर असा कट ऑफ वर व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे याप्रमाणे जर आपण मार्क्स इतके जरी मार्क्स आपण टार्गेट जर ठेवले तर आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल. त्यामुळे
त्यामुळे एवढं जरी आपण टार्गेट ठेवलं तर नक्कीच आपलं सिलेक्शन होऊ शकते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इतर ज्या अपडेट येतील ते आपण आपल्या चॅनलवर टाकतच असतो. जय हिंद.